सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत डीबीएनच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे जगभरामध्ये प्रसिद्ध केलं जाते. डीबीएन टेलिकास्ट आपण बघतोय. घर बसल्या या स्पर्धेचे जे डीबीएनच्या माध्यमातून आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा शिरगाव मास्टर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत. अप्रतिम आयोजन आहे, कारण कुठलाही संघ नाराज होऊन इथून जाणार नाही. कारण तुम्ही एक सामना जर जिंकलात तर नक्कीच शिरगाव संघाच्या माध्यमातून एका ट्रॉफीचे मानकरी तुम्ही ठरणार आहात. हे एक चांगलं आयोजन केलं शिरगाव संघाने, कारण 5 ट्रॉफ्या ठेवल्यात आणि त्या 5 ट्रॉफ्या प्रत्येक संघाला एक सामना जिंकल्यानंतर कुठलाही संघ नाराज होऊन जाणार नाहीये. छान केली जाते. सलामीची जोडी मैदानामध्ये अरुण अंबवकर आणि कृष्ण पाटील. गोलंदाजी मार्ग राय आहे. पहिला गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बिडाच्या डोक्यावरून केलाय. अगदी आपण पाहिलात तर व्हॅलेरियन डीप मध्ये आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. 2 धावा या पहिल्या बॉल वरती पूर्ण करतायत आणि या 2 धावाने सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते पहिल्या बॉल वरती. चार ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर मध्ये एक चांगलं लक्ष स्थापित करायचंय राई संघाला आणि त्यासाठी सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. होमॅच रिझन मध्ये खेळले जाते. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करत असताना पाहायला मिळते फलंदाज. प्रत्येक बॉल वरती धावा येणं महत्वाचे. प्रत्येक बॉल वरती धावा बनवणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी ती भूमिका अरुण अंबेडकरच्या माध्यमातून केली जाते. रिक्षावाला 2 मिनिटं थांबायचे. जागेवरून खेचलाय. लांबला टप्पा पाडवलाय. डीप पावलं रिझनच्या बाहेर. बिग षटकार. अंतिम स्पर्धा का होईना मात्र अरुण अंबेडकर आज चमकलाय. षटकाराने धावफलक पुढे सरकला गेलाय. 10 धावा पहिल्या 3 बॉल वरती पाहायला मिळतात. चांगली सुरुवात अरुणच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या 3 बॉल मध्ये 10 धावा. चांगली सुरुवात अजूनपर्यंत पाहायला मिळते. अप्रतिम स्पर्धा शिरगाव मास्टर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र इथे आउटसाइडचा ऑप्शन आहे. वाईट बॉल इथे पंच घोषित करतात. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकला गेलाय. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 11 पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर. रेड कलर विकेट गमावलाय. पहिला गडी अरुण अंबेडकर हा इथे बाद होतोय. चांगली सुरुवात करून दिली होती या फलंदाजाने. मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये एक महत्वपूर्ण विकेट इथे मिळवले. फलंदाज अरुण अंबेडकर याला इथे परतावं लागते.
पहिल्या ओव्हरमध्ये इथे विकेट गमावलाय. अरुण आंबेकर हा फलंदाज इथे बाद झाला आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये भूषण या फलंदाजाला आपण बघतोय. क्रमांक 3 वरती भूषण येतोय. हो यावेळी चांगला बॉल आहे. अप्रतिम चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर कुठेतरी हा कमबॅक पाहायला मिळतो या गोलंदाजाच्या माध्यमातून. जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत चुकी समजत नाही. षटकार आला त्यानंतर असं वाटलं की कुठेतरी धावा जात आहेत आणि त्याला कमबॅक करणं गरजेचं आहे. पण तो कमबॅक मात्र वाय नाही केला. अप्रतिम कमबॅक पाहायला मिळालंय. त्या बॉलवरती अजून एक सिंगल पूर्ण करतायत. सिंगलने धाव फलक पुढे सरकला गेलाय. धावसंख्या धाव फलकावरती 12 पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिला षटक 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर मध्ये अडविन या गोलंदाजाला बोलावलं गेलं. पहिला बॉल एडविन याचा स्कॅरलेट रिझन मध्ये चेंडू खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पूर्ण करतात. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 13 धावा पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. 1.1 षटकांचा खेळ संपला गेला. चांगली सुरुवात अगदी आपण पाहिलात तर दोन्ही संघांच्या माध्यमातून म्हटली जाईल. कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 12 धावा या जास्तही म्हणू शकणार नाही आहोत. कारण ज्या प्रकारे मैदान जर आपण पाहिला तर या मैदानामध्ये जास्तीत जास्त धावा कुठल्या गेल्यात. अगदी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलात तर चांगली सुरुवात जॉन्सन याने केली होती. 19 धावा त्या ओव्हर मध्ये यावेळी मॅचची एज लागले आणि इथे कृष्णा याला परतायला लागते. मोठा विकेट आहे कारण कृष्णा इथे बाद होतोय. अप्रतिम खेळाडू वृत्ती कृष्ण पाटील याची आपण बघतोय. ज्यावेळी मॅचची एज लागली मात्र अपील करायच्या अगोदरच हा खेळाडू मैदानामधून बाहेर पडला आणि अशा वेळी भरपूर वेळा असा एक खेळाडू आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही पाहिला आणि तो म्हणजे क्रिकेटचा देवता ज्याला म्हटलं गेलंय सचिन तेंडुलकर सरांना. भरपूर वेळा असा खेळाडू आहे की स्वतःहून बाहेर मैदानाच्या बाहेर आलेला आहे. आणि नक्कीच त्या प्रकारचं चित्र या मैदानामध्ये कृष्ण पाटील याने दाखवलं आहे. इट्स अ ग्रेट प्लेयर मिस्टर कृष्ण पाटील. एडविन नेक्स्ट बॉल. जगदीश आचार्य येते संघाचा कर्णधार. हो यावेळी अजून एक चांगला बॉल आहे. कमबॅक अप्रतिम केलाय. जबरदस्त गोलंदाजी हाताळली जाते. कोण म्हणेल या मैदानामध्ये फक्त धावा येतात. कोण म्हणेल या मैदानामध्ये फक्त बॅट्समनचा बोल बाळा. इथे गोलंदाजी बोलबाला करू शकतायत मात्र त्यासाठी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि ते गोलंदाजी मात्र ऍडव्हान्स करतोय. यावेळी शॉर्ट बॉल होता. थोडासा स्क्वेअर रिझन मध्ये फंबल झाला होता फलंदाज. आपण पाहिलात तर एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकला गेलाय. धावसंख्या 15 वरती पाहायला मिळते. अजूनपर्यंत
एक कंजूसी गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. यावेळी बॅकफूट वरती आलाय, पंच केलाय, अप्पर कटचा हा फटका चेंडू जातोय डीप पॉइंट रिझन मध्ये. खूप सुरेख, शानदार, वजनदार चौकार. अजून एक चांगला बॉल. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकांमध्ये 19 या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9.50च्या सरासरीने बॅटिंग केली गेली फलंदाजी करणारा राई मास्टर्स या संघाच्या माध्यमातून. चला पाण्याची व्यवस्था करा. दोन षटकांचा खेळ संपला गेला. 19 धाव फलकावरती क्रमांक 3 वरती गोलंदाजची मार्ग खिसन या गोलंदाजाला आपण बघतोय. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून, चांगली बॅटिंग या फलंदाजाच्या माध्यमातून परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करणारा किसन पाहतोय आपण. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑन रिझर्व मधून. चेंडू अगदी दोन्ही शतरक्षकांमधून होतोय फरार आणि हा येतोय पहिल्याच बॉल वरती. शानदार, वजनदार, दमदार चौकार. बॉल वरती एकदा पूर्ण करतोय. अजून एक फलंदाज मैदानामध्ये जगदीश आचार्य याला आपण बघतोय. कुठेतरी जगदीशची जी भूमिका आहे ती आज मात्र महत्वाची असणार आहे राई संघासाठी. भूषण आणि जगदीश दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. मोठ्या फटक्यांसाठी जाणले जाणारे हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय. मात्र ते मोठे फटके आता मात्र येणं गरजेचं आहे.
आणि त्यासाठी किसन या गोलंदाजावरती अटॅक करणं गरजेचं आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धाव फलकावरती जर पाहायला गेलात तर 25 पाहायला मिळते. मात्र पुन्हा एकदा फटका केलेला कॉर्नर रिझर्व मध्ये व्हॅलेरियन याला पण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. पैकी ते पण पाहिलं तर काय केलं जातंय शॉर्ट माइंड लेग रिझर्व मध्ये कव्हर केला गेलाय. चांगलं कव्हरिंग आपल्याला पाहायला मिळालं. नोवेल याच्या माध्यमातून आपण बघतोय. किशोर आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत हाताळली जाते. एक चौकार आला होता पहिल्या बॉल वरती, मात्र त्यानंतर मात्र चांगला कमबॅक आहे. जगदीश स्ट्राईक एंडला आपण बघतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मॅचची लिडिंग एज लागली होती. अंदरुनी किनारा या बॅट वरती पाहायला मिळाला होता. एक सिंगल या बॉल वरती पूर्ण करतायत. चांगली गोलंदाजी आहे. लेफ्ट हँड मारा करत असताना हा गोलंदाज आपण बघतोय. आणि ज्या प्रकारे आर्मची जी पद्धत आहे, आर्म ज्या प्रकारे हाताला जातो, ज्या प्रकारे हाताची जी जादूगरी आहे ती अप्रतिम किसनची पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे जेम्स यांना आपण बघतोय. सिंगल या बॉल वरती डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. एक सिंगल या बॉल वरती पूर्ण करतोय भूषण. आणि एका सिंगल धाव फलक जर आपण पाहायला गेला तर पुढे सरकत असताना पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 28 रन्स. त्यावेळी पुन्हा एकदा एक चांगला बॉल आहे. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षकच्या चेंडू पर्यंत पेपावतायत, धावतायत, पेकी करतायत. तोपर्यंत इथे जर आपण पाहिला तर 2 धावा जगदीश इथे पूर्ण करतोय. 2 धावांनी 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीमध्ये 10च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 30 धावा. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक. सचिन गोलंदाजी मार्गावर आहे. पहिलाच बॉल हो खराब बॉल होता आणि त्या खराब बॉलला अगदी चांगला समाचार दिलाय चौकारासाठी आलेला फाईन लेग रिझन मध्ये हा खूपसूरत चौकार. त्या प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे कुठेतरी धावा बोनसच्या रूपाने देणं आणि या बोनसच्या रूपाने धावा मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अपील करण्याचा प्रयत्न करताय इथे मात्र त्या बॉलवरती मला वाटतंय एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतोय आणि सिंगलने धाव फलक जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन धाव संख्या धाव फलकावरती 35 धावा. सचिन या गोलंदाजाला आपण बघतोय 2 ते 3 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतात. टूटस बॉल होता मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळतात. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिला तर खराब पाहायला मिळालं आणि या बॉलवरती आलेला हा चौकार कुठेतरी धावफलक उंचावत असताना पाहायला मिळतोय. या 4 धावेने धावफलक पुढे सरकलाय 39 या आकड्यावरती. त्यावेळी जागेवरून खेचलाय सरळ चालवलं लांबून रिझनच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे गॅप मध्ये जगदीशाच्या बॅट मधून आलेला सुरेख धनादा चौकार. अजून एक षटकार इथे पाहायला मिळतोय. 6 धाव्याने पहिला डाव संपला गेलाय. पहिल्या डावाच्या अखेरीस धाव फलकावरती पाहायला मिळतोय 55 धावा. 4 ओव्हर मध्ये 55 धावा कुठल्या गेल्यात आणि आता 4 ओव्हर मध्ये 56 धावा इथे पूर्ण करायच्या डोंगरी तारुडी या संघाला. जिंकण्यासाठी 56 धावा पूर्ण कराव्या लागतील. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊया त्या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये जिथे आपण पाहतोय शिरगाव मास्टर संघाची भव्य दिव्य टुर्नामेंट अप्रतिम पाहायला मिळाले.
लगेच मैदानामध्ये उतरा कृष्णा पाटील. बॉलिंग साठी अरुण.
चला मॅच स्टार्ट होणार आहे. 56 धावांचं लक्ष्य डोंगरी तारोडी संघाला. पहिलं शतक अरुण. पहिला बॉल स्ट्राईक कडे रॉय. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता. चांगली लेन पाहायला मिळते आपल्याला अरुण मार्फत. पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा अरुण तयार. दुसरा बॉल स्ट्राईक कडे रॉय. चांगला फटका हवेत. झेलची संधी. हो एका हातात चांगली झेल. बॅक टू डगआउट रॉय. चांगली झेल पाहायला मिळते आपल्याला. मास्टर सुद्धा कमी नाही आहेत. एका हातात झेल पकडलाय. नवीन फलंदाज किसन आलाय. 56 धावांचं लक्ष असताना आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळते अरुणच्या मार्फत. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल विकेट. काही चांगली झेल पाहायला मिळाली आपल्याला मास्टर कडून. एका हातात किसन डावकरा फलंदाज. पुन्हा एकदा अरुण. शॉर्ट बॉल खेचून मारलाय. झेलची संधी. 2 फिल्डर येत आहेत. तोच फिल्डर कॅच पकडतोय पुन्हा एकदा. कुठलीही चुकी न करता बॅक टू डगआउट. भूषण याने 2 झेल पकडल्या. वा 2 गडी बाद होत आहेत डोंगरी तारोडी संघाचे. अरुण ऑन हॅट्रिक आहे. जेम्स नवीन फलंदाज. फुल टूस बॉल. ऑन सेटला मागे फटका चांगला आहे. चौकार गॅप मध्ये 4 धावा. नो बॉल आहे. नो बॉल. खराब चेंडू आणि त्याच्यावर चौकार. 5 धावा येतील एकूण. आणि 3 बॉल आणि 5 धावा झाल्यात तारोडी संघाच्या.
पुणे दारून तयार. पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललाय फटका. एक धाव तर पूर्ण गेली. दुसरीचा प्रयत्न हा न करता 2 धावा सहज रीतीने पूर्ण होत आहेत. 4 चेंडू आणि 7 धावा झाल्यात. पुन्हा एकदा अरुण तयार. स्ट्राईक कडे जेम्स. फुलटॉस बॉल आणि चौकार. 4 धावा. फुलटॉस बॉलला इकडे थारा नाही आहे आणि 4 धावा. पाच बॉल आणि 11 धावा. चांगला फटका पाहायला मिळतोय आपल्याला. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. 5 चेंडू 11 धावा झाल्यात. शेवटचा बॉल अरुणचा. पुन्हा एकदा चांगला फटका. गॅप मध्ये जेलची संधी. चांगली जेल पाहायला मिळते. ग्रेट कॅच. बॅक टू डगआउट जेम्स. चला पहिलं शतक संपलंय. 3 विकेट आणि 11 धावा आल्यात. स्कोर 11 धावा झाल्यात. दुसरं शतक कोण? जगदीश. आणि नवीन बॅट्समॅन आला सचिन. पहिल्याच बॉल शॉर्ट बॉल. ऑन साइडला चांगला फटका. फिल्डर आहे. एक रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा सहज रीतीने पूर्ण होत आहेत. 2 धावांनी स्कोर वाढतोय आणि स्कोर झालाय 1 बॉल 13 धावा. पुन्हा एकदा दुसरा बॉल. फुलटॉस बॉल हवेत आहे. ऑन साइड चांगला फटका. ओ जजमेंट कॅच. चांगला कॅच पाहायला मिळतोय आपल्याला मास्टरच्या माध्यमातून. दिनेश मास्टर. चांगला जजमेंट आणि चांगली झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. एक दुसरा विकेट. बॅक टू डगआउट. वेलेरियन.
back to dugout. राजू भाई दादा यांनी आपल्या मंचावर यायचं आहे आणि नितीन गावडे, राजूभाई आणि नितीन गावडे यांचं मंचावर यायचं आहे. पुन्हा एकदा जगदीश तयार, चांगला फटका गॅप मध्ये आहे. चांगली फिल्डिंग पाहायला म्हणजे चांगला थ्रो सुद्धा महेश होते. 3 बॉल 14 धावा झाल्या. आता बाकी स्ट्राईकला सचिन आलाय. पुन्हा एकदा मागे चाललाय गॅप मध्ये 4 धावा, चौकार येतोय आणि प्रवीण भोईर सुद्धा मंचावर यायचा आहे. राजू भोईर दादा, नितीन गावडे दादा आणि प्रवीण भोईर दादा यांनी मंचावर यायचं आहे. चौकार आलाय सचिनच्या बॅट मधून. स्कोर झाला 18 धावा, 4 बॉल. 5वा बॉल, चांगला फटका ऑन साइडला गॅप मध्ये 6 धावा, षटकार आलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. स्ट्राईक आणि त्यानंतर मागे चौकार आणि आता हा षटकार आलाय. 5 बॉल, स्कोर झालाय 24 धावा, 56 धावांचं लक्ष आहे डोंगरी तारोडी संघाला. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकात जगदीश. वारंवार हल्ले चढायला पाहायला मिळतात आपल्याला जगदीशवर. पुन्हा एकदा चांगला फटका हवेत आहे. 6 धावा, षटकार आलाय और समाप्त. 2 स्कोर झालाय 30 धावा. मैदानात पाणी जावे.
राजू बोर दादा यांचं आगमन होणार आहे आपल्या मंचावर आणि रंजन पाटील. चांगला फटका पुन्हा एकदा चेलची संधी फिल्डर येतोय. वाह काय झेल पकडली आहे महेश. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून आणि विकेट जातोय. एडविन बॅक टू डग आउट. राजू भोर दादा त्यांच्या जोडल्या प्रवीण भोर दादा आणि रंजन दादा पाटील यांचं आगमन आमच्या मंचावर. शिरगाव परिसर मास्टर 40+ चषक 2026 प्रतिष्ठात सहर्ष स्वागत. राजूभाऊ दादा, रंजन पाटील, प्रवीण भोईर यांचा आगमन मंचावर. नवीन बॅट्समॅन आलाय चांगला फटका ऑप्शन ड्राईव्हचा फटका आहे. गॅप मध्ये चाललाय फिल्डर येतोय. चांगला फटका 4 धावा सजवलाय चौकार. मॅकलॉय फलंदाज नवीन आला त्याच्या माध्यमातून चौकार 4 धावा. तीन बॉल 38 धावा झाल्यात. पण एकदा मागे बॉल चाललाय. फिल्डर आहे. सिंगल तर केले, डबलचा प्रयत्न केलाय परंतु नाकार दिलाय सचिनने. 4 बॉल आणि स्कोर झाला 39 धावा. 8 बॉल 17 धावांची गरज तारुडिया संघाला. कृष्ण तयार. 5वा चेंडू स्ट्राईक कडे सचिन. शॉर्ट बॉल मागे चाललाय वेगाने खूप. 4 धावा. गॅप मध्ये चौकार. पण सचिनची काय बॅटिंग चालली आहे. 2 चौकार 2 षटकार खेचल्यात त्याने. त्रेचाळीस धावा झाल्या. शेवटचा बॉल निर्णय असेल. कृष्णा तयार. स्ट्राईक कडे सचिन. चांगला फटका हवेत आहे. जेलची संधी. चांगला झेल पाहायला मिळतोय आणि मोठा विकेट. बिग विकेट. सचिन गडी बॅक टू डग आउट. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे तारोडिया संघाला. सहा बॉल आणि 13 धावांची गरज आहे.
अप्रतिम मॅच पाहायला मिळते. 56 धावांचं लक्ष्य समोर ठेवला गेला आणि त्या लक्ष्याचा पाठलाग अगदी सहज गती पूर्ण केला जाईल काय. मात्र सचिन बाद झाला आता मात्र कुठेतरी संघर्षमय क्रिकेट पाहायला मिळेल कारण गोलंदाजी मार्ग भूषण आहे. तो यावेळी पुन्हा एकदा फटका खेळलाय चौकोनी रिझर्व मध्ये दिनेश शिपावत होते या चेंडूपर्यंत. मात्र या बॉलवरती 2 धावा. समीकरण मॅचचा पाहूया. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 5 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. मॅच मध्ये अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे कारण एखादा मोठा फटका एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकतोय टीम डोंगरी तारुडी संघ. मात्र त्या फटक्याची गरज आहे. माहिती आहे भूषण गोलंदाजी मार्ग पुढे आला होता सफल झाला होता कौटोना रिझर्व मध्ये. शतरक्षण अप्रतिम पाहायला मिळेल काय. मात्र इथे 2 धावा इथे पूर्ण केला जात आहेत. 2 धावांनी संघाची धावा संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 47 धावा. 4 बॉल आणि 9 धावा. कंपल्सरी 9 धावा इथे पूर्ण कराव्या लागतील डोंगरी तारुडी या संघाला कारण कुठेतरी विकेट गमावल्यात डोंगरी तारुडी या संघाने. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शिरगाव मास्टर्सला आयोजित शिरगाव मास्टर चषक 2026 मध्ये. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रत्येक डॉट बॉल डोकेदुखी ठरणार आहे. तो प्रयत्न करावे लागतील या फलंदाजाला. एखादा फटका जर सीमारेषेच्या बाहेर जातोय तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकतोय फलंदाजी करणारा संघ. मात्र तो येणं गरजेचं आहे. क्रिकेटला याच स्थितीत जयतर धारा दिला जात नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका पोहोचलाय मात्र दिनेशचं आज कौतुक करावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण चांगले चेल आज दिनेशने घेतलेत. अप्रतिम पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. उर्वरित 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 1 षटकार आता मात्र येणं अनिवार्य असेल. मेहनत करावी लागेल. मेहनत करणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे आणि ती मेहनत आता मात्र करावी लागेल डोंगरी तारुडी या संघाला. सचिनचा विकेट गेला आणि त्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं राहील या संघाने. एक सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाणार आहे कारण क्षेत्ररक्षण इथे खराब होतोय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या धाव फलकावरती 51 पाहायला मिळत आहेत. 1 बॉल आणि 5 धावा. गोल्डन षटकाराची गरज आहे. 6 धावा कंपल्सरी षटकार तुम्हाला मारावा लागेलच. जिंकायचं असेल तर हा षटकार येणे या बॉलवरती अनिवार्य असेल डोंगरी तारुडी या संघासाठी. यावेळी फटका खेळलाय गॅप मध्ये आहे. 1 बॉल चेंडू जाते मात्र एका धावेने हा पराजय डोंगरी तारुडी या संघाला इथे स्वीकारावा लागेल. विकेट वरती विजय मिळवलाय टीम राई या संघाने. मात्र जबरदस्त कामगिरी डोंगरी तारुडी या संघाने केलाय. मॅच आपण देणार आहोत. तत्पूर्वी आपण मान्यवर व्यक्तींचा शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. मी विनंती करतो रणजयदादा पाटील सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. या मंडळासाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलंय आणि त्याबद्दल आज त्यांची उपस्थिती आम्हाला इथे लाभली गेली आणि त्यांचा शुभ सन्मान